स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी। स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी। स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार कर। त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता, ते गांधीजी फार महान, ते गांधीजी फार महान। नमस्कार। आज 2 ऑक्टोबर, सत्तेचा मंत्र देणारे, अहिंसेचा मार्ग दाखवणारे बापूजी अर्थातच महात्मा गांधी यांचा जन्मदिवस। त्यांनी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांची जयंती आपण साजरी करीत असतो। तेव्हा मी प्रणित राकेश सूर्यवंशी इयत्ता 4थी तुकडी बोली तुम्हाला महात्मा गांधी विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती। महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला। महात्मा गांधी लहानपणापासूनच शिस्तबद्ध व आज्ञाधारक होते। त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं कस्तुरीबाईंसोबत विवाह झालं। त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले। ते इंग्लंडला जाऊन वकिलीची परीक्षा झाली। चले जाओ भारत छोडो अशा घोषणा करून त्यांनी इंग्रजांना सहयोगी पळ करून सोडले होते। सत्तेची व अहिंसेची शिकवण देणाऱ्या महान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लोक प्रेमाने बापू म्हणत। 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीत एका बिर्ला हाऊसमधील प्रार्थना सभेला जाताना नथुराम गोडसे या व्यक्तीने त्यांच्या छातीत 3 गोळ्या घालून त्यांची हत्या केली। तेव्हा या महान व्यक्तीबद्दल किती बोलावे तेवढे कमीच आहे। त्यांनी दिलेल्या महान कार्याबद्दल मी तुम्हाला एक कविता सादर करीत आहे। नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा, भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा, तुमचा अमर आत्मा। शांतीदूत तुम्ही देशाचे, शांततेची केली कामना, सत्य अहिंसेचा संदेश, जागवली स्वातंत्र्याची भावना, जागवली स्वातंत्र्याची भावना। नेसून सुती पंचा, हातात घेतली काठी, अन्याय मिटवण्यासाठी लागले अहिंसेच्या पाठी, लागले अहिंसेच्या पाठी। खेड्याकडे चला हा मूल मंत्र, स्वच्छतेचा दिला संदेश, इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जावचा आदेश, चले जावचा आदेश। मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर, मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर, देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समर, लढले स्वातंत्र्य समर। अशा या महान व्यक्तींना अभिवादन करून तुम्हा सर्वांची रजा घेतो व इथं थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। यादसाठी महत्व आहे। बघा, एक सत्य व अहिंसेचा पुजारी
ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला, तर दुसऱ्याने देशभक्ती व प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. महात्मा गांधी used to say that if anyone wants to win with love. अशा या महात्मा गांधींविषयी आपल्याला सविस्तर अशी माहिती सांगण्यासाठी येत आहे आपल्या शाळेतील उपशिक्षिका श्रीमती उन्होने मॅडम. आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि बालमित्रांनो, तर बघा, आज आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत ते म्हणजे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती व त्याचबरोबर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यासाठी. तर आज विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ज्याने देशाला आझाद केले, ज्याने संपूर्ण भारतात अहिंसाचा धडा शिकवला, ज्याने भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगितले, ज्याने विदेशी संस्कृतीला बाहेर काढले, त्याच महान पुरुषाला राष्ट्रपिता महात्मा गांधी असे म्हणतात. तर बघा, तर त्यांची आज जयंती आहे. तर महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. तर त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी, तर आईचे नाव पुतळाबाई हे होते. त्यांची आई धार्मिक प्रवृत्तीची होती, त्यामुळे महात्मा गांधी हे यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले होते. म्हणून बघा, आपल्याला गांधीजी हे लहानपणापासून धार्मिक विचाराचे होते हे आपल्याला दिसते. त्याचबरोबर त्यांचे जे वडील होते ते पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते. महात्मा गांधी हे लहानपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. ते 1887 मध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाले आणि पुढे शालेय शिक्षण घेण्यासाठी वयाच्या 19व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी इंग्लंड या ठिकाणी गेले व तिथे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. उच्च शिक्षण संपादन करून बॅरिस्टर ही पदवी मिळवून ते भारतात पुन्हा आले आणि त्यांनी भारतात प्रथमच राजकोट येथे वकिली व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर 1893 मध्ये ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिका येथे गेले. तर बघा, ज्यावेळेस ते दक्षिण आफ्रिका येथे गेले त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक भारतीय लोक त्या ठिकाणी वास्तव्यास होते, परंतु दक्षिण भारतातील या लोकांनी या आपल्या भारतीय लोकांवर खूप अन्याय केला आणि त्या या अन्यायाला हे आपले भारतीय लोक हे सामोरे जात होते. हे मात्र गांधीजींनी पाहिले आणि गांधीजींच्या जीवनातला दक्षिण आफ्रिकेतला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. तर बघा, जेव्हा गांधीजी हे रेल्वेने प्रवास करत होते त्यावेळेस त्यांना प्रथम श्रेणीच्या वर्गाचं तिकीट मिळालं, परंतु दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांनी मात्र त्यांना प्रथम श्रेणीच्या वर्गामध्ये न बसवता त्यांना क श्रेणीच्या वर्गामध्ये बसण्यास सांगितलं, परंतु गांधीजींनी त्याला नकार दिला आणि हा गांधीजींचा नकार त्यांनी ऐकताच गांधीजींना त्यांनी रेल्वेतून ढकललं. अशा प्रकारची वागणूक त्यांना त्या ठिकाणी मिळाली. त्यांच्यावर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि त्या अन्यायाला त्यांनी अहिंसक मार्गाने मात्र लढा दिला. त्याचबरोबर भारतात मजदूरांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला आणि तो दूर करण्यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रह केले, आंदोलन केलं. त्याचबरोबर देशातील विषमतेची जी दरी आहे ती दूर करण्यासाठी त्यांनी अनेक साधनांचा वापर केला. त्याचबरोबर बघा, जातीभेद त्यांना मान्य नव्हता. महात्मा गांधींनी चंपारण्य आणि खेडा या ठिकाणी सुद्धा सत्याग्रह केला. तर बघा, चंपारण्य हा जो भाग आहे त्या भागामध्ये जे लोक होते ब्रिटिश सरकार ते त्यांना तेथील जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना निळीचे जे उत्पादन आहे ते घेण्यासाठी सक्ती करत होते आणि जे निळीचे उत्पादन आहे, निळीचे जे पीक होते ते पीक ते कमी दरामध्ये घेत होते आणि अशा प्रकारचा अन्याय हे चंपारण्य या ठिकाणच्या शेतकऱ्यांवर होत होता. त्याचबरोबर हा अन्याय महात्मा गांधीजींनी पाहिला आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं. त्याचबरोबर खेडा हा जो भाग आहे त्या काळामध्ये तर दुष्काळ पडलेला होता.
तरी सुद्धा ब्रिटिश सरकारने मात्र कर वसूल करण्यास सुरुवात केलेली होती. आता जर दुष्काळ पडलेला असेल तर पीक कुठून येणार, हा कर कुठून भरणार? तरी सुद्धा ब्रिटिश सरकार या लोकांकडून कर वसूल करत होती. आणि हे जेव्हा गांधीजींनी पाहिलं त्याच वेळेस गांधीजींनी मात्र त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं. त्याचबरोबर बघा, गांधीजींनी कायदेभंग चळवळ, दांडी मार्च, मीठ आंदोलने केली. त्यानंतर महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन हे 1942 रोजी केले आणि ब्रिटिश राजवट संपवण्यासाठी ही जी सर्वात मोठी चळवळ त्यांनी केली ही अतिशय महत्त्वपूर्ण चळवळ ठरली. हे झालं गांधीजींच्या कार्याबद्दल. त्याचबरोबर गांधीजींना रघुपती राघव राजाराम व वैष्णव जनतो हे त्यांचे आवडीचे भजन होते. ज्यावेळेस ते चरख्यावर सूत कातत होते त्यावेळेस मात्र हे जे 2 भजन आहेत ते आवडीने म्हणायचे. ते भारतातील सामान्य जनतेला सांगायचे की तुम्ही परदेशी कपड्यांचा वापर न करता स्वदेशी कपड्यांचा वापर करा, असं त्यांनी लोकांना आवाहन केलं. त्याचबरोबर स्वावलंबनाचे धडे त्यांनी लोकांना दिले. स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे असे देखील सांगितले. आणि त्यानंतर शेवटी भारताची फाळणी झाली आणि ही जी फाळणी आहे ही भारतातील अनेक लोकांना मान्य नव्हती. परिणामी नथुराम गोडसे नामक या तरुणाने दिल्ली या ठिकाणी ते जेव्हा प्रार्थना करत होते त्यावेळेस त्यांनी या नथुराम गोडसे या तरुणाने महात्मा गांधीजींवर गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये महात्मा गांधी ठार झाले. तर जेव्हा त्यांना गोळी लागली त्यावेळेस ते खाली पडले आणि त्यांच्या मुखातून हे राम हे शब्द बाहेर आले. तर बघा, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19व्या शतकातील एक महामानव म्हणून साऱ्या जगाने मानले. अशा या थोर महात्म्यास माझे कोटी कोटी वंदन. जय हिंद, जय महाराज. असं म्हणून ज्यांना संबोधले जातात. त्याचबरोबर जय जवान जय किसान हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे महान असे स्वातंत्र्य सैनिक तसेच दुसरे पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेश राज्यातील मुघलसराई या गावात झाला. ज्या गावात त्यांचा जन्म झाला ते गाव अतिशय छोटं होतं. आज आपण शहरात शिकतो, परंतु अतिशय छोट्या गावात जन्माला येऊन देखील त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढे आपल्या देशासाठी महान असं कार्य केलं. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या जीवनात अशा काही घटना घडल्या की त्यातूनच ते घडत गेले. त्यांच्या वडिलांचं नाव होतं शारदा प्रसाद आणि शारदा प्रसाद हे शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत असत. त्यांच्या आईचे नाव राम दुलारी होते. शारदा प्रसाद हे शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांना अकस्मात मृत्यू ओढवला. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांचं वय अवघं 1.5 वर्षाचं होतं. बघा, 1.5 वर्ष म्हणजे अगदी लहानसं बाळ. आणि अतिशय कमी वयात त्यांचे वडील त्यांच्यापासून दुरावले आणि म्हणून त्यांची जी आई होती त्या आईने आपल्या 3 अपत्यांसह आपल्या वडिलांच्या घरी स्थायिक व्हायचं असं ठरवलं. वडिलांच्या घरी स्थायिक झाल्यानंतर आजोळी शास्त्रीजींचं बालपण गेलं. बालपणीच्या त्यांच्या सगळ्या आठवणी त्या आजोळीत होत्या. अगदी 1.5 वर्षापासून बालपण झालं आणि प्राथमिक शिक्षण मात्र त्यांनी आजोळीत घेतलं. पुढच्या माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना काकांच्या घरी म्हणजेच वाराणसी या गावी पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे काका काकू त्यांना नन्हे या एका टोपण नावाने आवाज देत असे. नन्हे यांचं माध्यमिक शिक्षण वाराणसी येथे पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी काशी विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 1928 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचा विवाह झाला. त्यांचा विवाह ललिता देवी यांच्याशी झाला. त्यांच्या लहानपणीतील आठवणीतील सांगावीशी वाटणारी एक गोष्ट म्हणजे
ते त्यांच्या आजोळच्या घरापासून 7 मैल अंतरावर दूर अनवाणी चालत जाऊन मग शाळेत जायचे. बहुतेक वेळा तर त्यांना नदी देखील पार करावी लागत असत. त्यावेळी आपल्या हातात असलेली जी पुस्तकं होती ती पुस्तकं डोक्यावर बांधून पाण्यातून पोहत जाऊन आणि मग ते शाळेत गेलेले आहेत. का बरं? का त्यांनी असं केलं असेल? कारण त्यांच्याकडे बोटीतून जाण्या इतके सुद्धा पैसे नव्हते. अशा अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते 11 वर्षाचे असताना महात्मा गांधीजी यांचं एक भाषण त्यांनी ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर गांधीजींचे जे विचार होते त्या विचारांनी ते प्रभावित झाले. म्हणून त्यांनी आपलं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय असा सहभाग घ्यायचं ठरवलं. लाल बहादूर शास्त्री यांनी महात्मा गांधीजींच्या विदेशी मालाचा बहिष्कार, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार आणि वापर यात सक्रिय सहभाग घेऊन काँग्रेसचा प्रमुख नेता म्हणून काम सुरू केले. त्यांनी मिठाचा सत्याग्रह यात सक्रिय सहभाग घेतला म्हणून त्यांना त्यावेळी 2 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तसं बघितलं तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जवळजवळ त्यांना 9 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. या 9 वर्षाच्या वेळेत त्यांनी आपला वेळ थोडाही वाया न घालवता अनंत अशा पुस्तकांचं वाचन केलं आणि त्या वाचनानंतर त्यांना संपूर्ण जगाचा इतिहास, त्या इतिहासात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी, इतर देशातील लोकांनी कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवलं त्या ठिकाणचा सगळा इतिहास त्यांनी वाचून काढला आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला मात्र नक्कीच झाला. भारत स्वतंत्र झाला आणि 1947 मध्ये त्यांना पोलीस व वाहतूक मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कंडक्टर म्हणून महिलांची नियुक्ती करायचा असा आदेश काढला. त्यानंतर ते पोलीस खात्याचे मंत्री झाले आणि त्यावेळी देखील त्यांनी जमावाला पाठवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार न करता पाण्याचा वापर करावा असे आदेश काढले. त्यानंतर 1951 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1952 मध्ये राज्यसभेवर ते निवडून गेले. 1955 मध्ये रेल्वे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर वाणिज्य व उद्योग मंत्री अशी अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवली. 1961 मध्ये ते गृहमंत्री झाले. गृहमंत्री असताना त्यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान हे युद्ध त्यांच्या कालखंडात झालं आणि या युद्धात त्यांनी आपल्या देशाचे अतिशय यशस्वीपणे नेतृत्व केले. जवळजवळ 30हून अधिक वर्ष त्यांनी आपल्या देशासाठी सेवा समर्पित केली. या सेवेदरम्यान ते आपल्या भारत देशाच्या जनमनामध्ये लोकप्रिय झाले. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. नम्रता, सहनशीलता, दूरदृष्टी, आंतरिक शक्ती यांच्या जोरावर त्यांनी भारतामध्ये क्रांती घडवून आणली. परंतु 1966 या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या या जाण्याने अर्थातच भारताला मोठा धक्का बसवावा लागला. भारताचे मोठे नुकसान झाले आणि भारताचे राजकीयदृष्ट्या झालेले नुकसान पुन्हा कधीही भरून निघाले नाही. त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे कार्य केलं या कार्याची पावती म्हणून भारत देशाने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देखील जाहीर केला आणि म्हणूनच या नेत्याबद्दल असे म्हणावेसे वाटते, तुमको नमन भारत के अनमोल लाल, तुमको नमन
भारत के अनमोल लाल, तुम्हें पाके भारत भूमि हुई निहाल, तुम्हें पाके स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने। हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 कल, एक धुली सी जिंदगी। स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी। स्वप्न गांधी जी का अब